पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राउंड्स बद्दल खूप विद्यार्थी व पालकांना शंका होते की कसं होणार आहे, काय होणार आहे, ऑनलाईन होतं की ऑफलाईन होतं की आम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवलला जावं लागेल, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। आणि स्ट्रे वॅकन्सी बद्दल कोणते रूल्स आहे, कोणते फॉलो केले पाहिजे, आपण ते सर्व आपण आता बघणार आहोत। कारण खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही नीट बघितल्या पाहिजे स्ट्रे वॅकन्सीमध्ये। आणि स्ट्रे वॅकन्सीमध्ये काय राहतं तर विद्यार्थी व पालक एक खूप मोठी चुकी करतात, ती पण आपण कोणती आहे ते बघणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता सबसिक्वेंट राउंड्स म्हणजे काय तर आफ्टर राउंड 3 जे आपले सबसिक्वेंट राउंड म्हणजे येणारे राउंड्स असतात ते कोणते तर ऑनलाईन कॅप स्ट्रे वॅकन्सी राउंड्स आपण त्याला म्हणत राहतो। कंडक्टेड इफ सीट्स रिमेन वॅकंट, जर वॅकंट सीट्स राहिलेच किंवा जर वॅकन्सी राहिली सीट्समध्ये तर ते हे जे राउंड्स आहे हे कंडक्ट होत राहतात, हे CET कंडक्ट करत राहतं, तर त्याला आपण म्हणतो कॅप राउंड स्ट्रे वॅकन्सीसाठी। आता ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंडची प्रोसेस काय राहते ते आपण बघूया। अवेलेबल सीट्स फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड, अवेलेबल सीट्स कोणकोणते राहतील तर जे सीट्स अलॉट झाले नाही आहे राउंड 3 ला ते आपल्याला अवेलेबल राहतील, आणि जे सीट्स वॅकंट आहे कारण एकतर विद्यार्थ्यांनी जॉईन केले नसेल किंवा ते तिथे गेलेच नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी जे सीट सोडले असतील ते वॅकंट सीट्स असतील ते आपले कॅरी फॉरवर्ड होतील कॅप राउंड स्ट्रे वॅकन्सी राउंडसाठी। आता एलिजिबल कॅन्डिडेट्स कोण कोण आहे, कोण इथं एनरोल करू शकतं किंवा कोण भाग घेऊ शकतं कॅप राउंड 4 मध्ये ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राउंड म्हणतो। तर कॅन्डिडेट्स हॅव रजिस्टर्ड अँड फिल्ड ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बीन अलॉटेड अ सीट टिल राउंड 3, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग जी आहे ती केली होती, पण त्यांना एक पण सीट जे ते अलॉट झालेलं नाही आहे राउंड 3 पर्यंत, तर त्यांनी इथं स्ट्रे वॅकन्सीमध्ये ते भाग घेऊ शकतात आणि स्ट्रे वॅकन्सी राउंडमध्ये त्यांना सीट भेटण्याची शक्यता राहील। तर स्ट्रे वॅकन्सीमध्ये तेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात ज्यांना आतापर्यंत कोणतीच अलॉटमेंट झालेली नाही आहे। कॅन्डिडेट्स नॉट एलिजिबल, कोण एलिजिबल नाही आहे, ज्यांनी सीट जे ते त्यांचं जॉईन केलं असेल राउंड 1 राउंड 2 किंवा त्यांना सीट अलॉट झालं असेल, फक्त अलॉट झालं असेल राउंड 3 मध्ये, ते विद्यार्थी भाग घेऊ शकत नाही। आता अलॉट झालं असेल म्हणजे काय, एकतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुम्ही एकतर जॉईन करा किंवा नका करू, ते डिपेंड नाही करत, पण तुम्ही फक्त इन केस जर भाग पण घेतला असेल राउंड 3 मध्ये, जर तुम्हाला कॉलेज लागलं पण असेल तरी तुम्ही पुढच्या राउंडसाठीचे ते एलिजिबल नाही आहात। इथं आपल्याला असं पॉईंट हा म्हणत आहे। नंतर काय, कॅन्डिडेट्स हॅव जॉईन्ड अ सीट इन राउंड 1 राउंड 2 अँड ऑर अलॉटेड अ सीट इन राउंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स, ज्यांना AA मध्ये सीट भेटलं असेल राउंड 1 राउंड 2 ला, त्यांनी ते जॉईन केलं असेल किंवा सीट फक्त भेटलं असेल राउंड 3 ला ऑल इंडिया कोटामध्ये, ते विद्यार्थी एलिजिबल नाही आहे स्ट्रे वॅकन्सीसाठी। नोट काय, आपल्याला एक महत्त्वाची नोट इथं दिली गेलेली आहे की कोणतंच न्यू रजिस्ट्रेशन जे ते होणार नाही ह्या राउंडसाठी, कारण आपल्याला राउंड 3 मध्ये ऑलरेडी आपल्याला एक चान्स दिला गेला होता की तुम्ही रजिस्ट्रेशन जे ते न्यूली रजिस्ट्रेशन करू शकतात, बाकी आपल्याला स्ट्रे वॅकन्सीमध्ये कोणतंच न्यू रजिस्ट्रेशन जे ते दिसणार नाही, तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची संधी इथं दिली गेलेली नाही आहे। नंतर आपला एक महत्त्वाचा पॉईंट, कॅन्डिडेट्स विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर कॅप राउंड ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड 3 चॉईसेस विल बी कन्सिडर्ड ॲज नल अँड वॉइड। आता याच्यात एकदम महत्त्वाचा पॉईंट हा आहे की कॅन्डिडेट्सला परत ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सीमध्ये नवीन चॉईसेस जे ते भरावं लागतील। आता याहून महत्त्वाचं काय आहे की ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड्समध्ये फक्त स्ट्रे वॅकन्सी राउंड 1 ला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते, स्ट्रे वॅकन्सी राउंड 2 जर झाला 3 जर झाला तर त्यात तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाही। ते जे तुमचे राउंड 1 मध्ये म्हणजे स्ट्रे वॅकन्सीमध्ये भरलेले चॉईसेस राहतील स्ट्रे वॅकन्सी राउंड 1 मध्ये, तेच तुमचे कॅरी फॉरवर्ड होतील स्ट्रे वॅकन्सी राउंड 2 किंवा राउंड 3 ला। म्हणून जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे स्ट्रे वॅकन्सी 1 ला तर विचारपूर्वक करा, कारण नंतर तुम्हाला त्यात चेंजेस करायचं एक संधी दिली जाणार नाही, तुमचे जे काही चॉईसेस राहतील तेच कॅरी फॉरवर्ड होतील, म्हणजे तेच पुढे ढकलण्यात येतील आणि त्यामधूनच तुम्हाला जी सीट आहे ती भेटेल। म्हणून जर तुम्हाला चॉईसेस भरायचे तर स्ट्रे वॅकन्सी 1 मध्येच नीट विचारपूर्वक भरा, जर तुम्हाला जास्त भरायचे तर तेव्हाच भरा, कारण नंतर ॲडिशनल जे कॉलेजेस आहे ते ॲड करता येणार नाही। अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन बाय ऑनलाईन रनिंग सॉफ्टवेअर, म्हणजे आपली जी सीट भेटण्याची पद्धत आहे किंवा अलॉटमेंटची प्रोसेस आहे ती आपल्याला ऑनलाईनच होणार आहे, म्हणजे सॉफ्टवेअर थ्रूच होणार आहे। आपल्याला डायरेक्ट जाऊन तिथे ॲडमिशन करणं गरजेचं नाही आहे, आपल्याला ऑनलाईनच अलॉटमेंट जी आहे किंवा ऑनलाईनच जो पूर्ण सीट अलॉटमेंट करण्याचा प्रोसेस आहे किंवा जी काउन्सिलिंग आहे ती कंडक्ट होणार आहे। There will be no institutional level round for any seats remaining vacant after online cap स्ट्रे वॅकन्सी प्रोसेस। आता इथे एक महत्त्वाचं पॉईंट की कोणतंच इन्स्टिट्यूशनल राउंड जो आहे तो होणार नाही जर सीट्स वॅकंट राहिले ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड नंतर। पण अजून एक काय तर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती आपल्याला खाली दिली गेली आहे, ती त्यांनी इथं जी आहे ती नोट केलेली नाही आहे। इथं आपल्याला फक्त एवढं दिसतंय की नंतर जे ते इन्स्टिट्यूशनल लेवलला म्हणजे कॉलेज थ्रू ॲडमिशन होऊ शकत नाही जर स्ट्रे वॅकन्सी नंतर कॉलेज वॅकंट पण राहिले तर। पण आपण जर खाली बघितलं तर एक मी तुम्हाला पॉईंट क्लिअर करते, इथं सबसिक्वेंट राउंड्समध्ये आपल्याला दिसत असेल इथं बाकीच्या गोष्टी जे ते सेमच आहे, बाकी काहीच नवीन नाही आहे, पण एक इथं पॉईंट जो आहे तो आपल्याला नवीन दिला गेला आहे तो कोणता,
अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन बाय ऑनलाईन रनिंग सॉफ्टवेअर, हे आपल्याला तिथं पण दिलं होतं. पण एक गोष्ट, for unaided private institutions seat remaining vacant after online cap stray vacancy rounds will be filled by institutional level stray vacancy rounds. जर ह्या stray vacancy 1 नंतर जर प्रायव्हेट किंवा अनएडेड कॉलेजेसचे सीट वॅकंट राहिले किंवा ते भरलेच गेले नाही तर त्या कॉलेजेससाठी तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवलचा जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे तो कंडक्ट करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. तर आता आधीचा जो पॉईंट होता तो होता गव्हर्नमेंट वगैरेसाठी, गव्हर्नमेंट सेंट्रल कॉलेजेस जे त्याच्यासाठी. पण जर प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस राहिले तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवलला जाऊन पण तुम्हाला ॲडमिशन करावी लागेल राऊंड स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर. तर ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि खूप विचारपूर्वक तुम्हाला स्ट्रे वॅकन्सीमध्ये जे ते एनरोल करायचं आहे आणि स्ट्रे वॅकन्सीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची पद्धत जी आहे ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. जे कॉलेजेस तुम्ही टाकत आहात त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी एकदा कॉल करून बोला की तुम्ही फीस किती सांगताय. त्यांना सर्व जी माहिती आहे ती आधीच विचारा, म्हणजे स्ट्रे वॅकन्सीमध्ये नंबर लागल्यावर काही प्रॉब्लेम तुम्हाला नको यायला. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर तो पण तुम्ही विचारू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.